5 तारीखला या स्पर्धेचा आपण शानदार ओपनिंग सोहळा देखील पाहिला। 9 तारीखला सांगता होईल लोकनेते नारायणरावजी राणे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री आदरणीय नितेजी राणे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, त्याचबरोबर लोकप्रिय आमदार निलेशजी राणे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तो सोहळा संपन्न होईल 9 तारीखला। हॅलो, धन्यवाद अमोल जमदाडे। नमस्कार, सहर्ष स्वागत सिंधू नाईक चषक 2026 आजच्या तिसऱ्या रचनेमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। स्पर्शिका 11 डोंबिवली त्यांच्या विरोधामध्ये मनोज 11 कसवन क्रिकेट संघ लढत देताना पाहायला मिळेल। अगदी डुअर डायचा सामना करूया, मरोची लढाई लढावी लागेल, कारण जो संघ सामना जिंकेल भैरी भवानी 11 वैभववाडी क्रिकेट संघ विरुद्ध शेवटची लढत खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। आज तिसऱ्या रजनीमध्ये आपल्याला तिसरा संघ मिळेल जो सेमीफायनलमध्ये दाखल होईल। आतापर्यंत 2 संघ ज्याने आपली दावेदारी सिद्ध केली। पहिल्या रजनीमध्ये AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ सन्मान श्री अचित कदम यांच्या मालकीचा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालाय आणि कालच्या दिवसामध्ये गोमंतक भूमीतील गोवा राज्यातील सन्मान श्री महेशजी कोनाडकर यांच्या मालकीचा पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालाय। आता मात्र आजच्या रजनीमध्ये आपल्याला तिसरा संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा मिळेल। टॉस जिंकलाय, नाणेफेक जिंकले, मनोज 11 कसवन क्रिकेट टीमने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला जातोय आणि स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट संघ प्रथमतः फलंदाजी करताना पाहायला मिळेल। रोहित पाटीलच्या साथीला अनिकेत हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। या अगोदरच्या सामन्यामध्ये बहारदार फलंदाजी, 18 चेंडू 55 धावांची वादळी खेळी। आजच्या रजनीमध्ये 2 अर्धशतक पाहायला मिळाली, एक महेश नानगुडे आणि त्याच्या पाठोपाठ रोहित पाटील ज्यानं या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक झळकावलंय। गोलंदाजीवरती सूरज गायकवाड यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय मनोज 11 कसवन क्रिकेट टीमकडनं। अगदी महत्त्वपूर्ण लढत, जी लढत आजच्या पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिली होती, त्या सामन्यामध्ये अगदी विकी मुंडे ज्याने 14 चेंडू 34 धावांची बहारदार खेळी केली आणि तो सामना अगदी नाबाद पद्धतीने समाप्त केला होता। या सामन्यामध्ये पाहावं लागेल, अर्थात दोन्ही संघांची प्रतिष्ठा पन्नाला लागलेली आहे या सामन्यामध्ये। राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिला चेंडू यावी कव्हरच्या डोकीवरनं चेंडू टोलवलाय, चेंडूचा प्रवास बघता बघता स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर, चौकार। स्वागत केलंय रोहित पाटीलने, नाममात्र 4 धावा धावल कव्हर। ओ यावी चांगला चेंडू खाली राहतोय, सबमरीन डिलिव्हरी डाव्या एसटीच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी फटक्यांसाठी जागा करण्याचा प्रयत्न होता तो रोहित पाटीलचा, यावी निष्फळ ठरताना दिसतोय। गोलंदाज यावी सूरज गायकवाड कमबॅक करताना दिसतोय। आपल्या गोलंदाजीवरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, जोखीम या षटकामध्ये अर्थात ती जोखीम पत्करून सूरज गायकवाड राईट आर्म ओव्हर द विकेट। यावी आतमध्ये येणारा चेंडू फटका फसलाय, दर्पण आचरेकर अगदी उलट दिशेने जाऊन झेल टिपण्याचा केविलवाना प्रयत्न, यावी फसला जातोय, चेंडू डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, चौकार। फलकवर नाममात्र 8 धावा धावफलकावरती रोहित पाटील 8 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय। यावी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, गोलंदाज सूरज यावी झेल खाली येतोय। ही 8 धावांची नटलेली खेळी समाप्त केली आहे। रोहित पाटीलची पहिली सफलता म्हणावी लागेल मनोज 11 कसवन क्रिकेट संघाला, ती रोहित पाटील या खेळाडूच्या माध्यमातून।
शिकार प्राप्त करताना दिसतोय सूरज गायकवाड. कधी डाव्या बाजूला कधी उजव्या बाजूला गोलंदाजीमधील विविधता पाहायला मिळत आहे. फिरकीचा जादूगर, अगदी लेग ब्रेक ऑफ ब्रेक ही गोलंदाजी पाहायला मिळत आहे. कधी मधी स्लोवर वन, ही विविधता गोलंदाजीमधील आयुध पाहायला मिळत आहेत. ती सूरज गायकवाडच्या गोलंदाजीवरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि चौथ्या चेंडूवरती माघारी परतवलाय ते फलंदाज रोहित पाटीलला. नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये जितू शेलार आपल्याला पाहायला मिळतोय. डोंबिवली तालुक्यातील हे क्रिकेटची टीम आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी दूरवरना हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतोय. संघ मालक सन्मानश्री सुनीलजी नारकर यांच्या मालकीचा संघ. तो दुसऱ्या बाजूला संघ मालक सन्मानश्री मनोजजी राऊळ, मालवण तालुक्यातील हे सर्व युवा खेळाडू त्याचबरोबर ज्येष्ठ खेळाडू या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूरज दूरवरना राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा हा प्रयत्न होता. प्रयत्न यावेळी फसला जातोय. चेंडू चकवतोय सूरज गायकवाडचा. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. ज्या चेंडूवरती फलंदाज जितूकडे उत्तर नव्हतं. जितू आणि अनिकेत हा आघाडीचा फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट टीमसाठी. पहिल्या सामन्यामध्ये 70 धावा धावफलकावर जमवल्या होत्या. हा सामना पाहावा लागेल किती धाबांचा निघतोय. ओ रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार. लागली तर आबाद नाही तर बरबाद. एक आत्मघातकी फटका. यष्ट्या उद्ध्वस्त झालायत आणि दुसरा गडी बाद होतोय स्पर्शिका 11 डोंबिवली संघाचा. हे न फोडता माघारी परतावं लागतंय. एक आत्मघातकी फटका. अंदाज चुकलाय आणि त्यानंतर चेंडू यष्ट्यांचा वेध घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा गडी बाद झालाय. सुरुवात चांगली झाली होती. 8 धावा अगदी 2 चौकार पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर मात्र 2 गडी बाद होताना दिसत आहेत. पहिल्या षटकामध्ये सूरज गायकवाड. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजीमध्ये पहिला बदल होतोय मनोज 11 कसवन या टीमकडनं. गौरव घुंगरट यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत जर या स्पर्धेचा लेखाजोखा पाहिला तर 2 गोलंदाज ज्यांनी या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर हाताळलेले आहे. पहिल्या रजनीमध्ये अंगद पाटील, AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाचा हा गोलंदाज ज्याने मेडन ओव्हर 2 विकेट. त्यानंतर दुसऱ्या रजनीमध्ये नयन भगत ज्याने निर्धाव षटक हाताळलं, 2 गडी बाद केले आणि 5 कंप्लीट केलाय. प्रीतम बारी 5 गडी बाद केले होते. नवीन फलंदाज राज यावेळी मैदानाच्या आतमध्ये. हो खेळायचा प्रयत्न होता. ऑन साइडला चेंडू येतोय कव्हर क्षेत्रामध्ये. पहिली धाव यावी पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षक यावी अडखळतोय. अर्थात या संधीचा फायदा उठवलाय. दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या आहेत. संघिक धावफलक दुहेरी अंकात पोहोचलाय. 10 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. दुहेरी धावसंख्येने आघाडीचा विनीतचा फलंदाज अनिकेत आपलं खातं उघडतोय. 9 स्ट्राईकांच्या दिशेने राज जो आताच या मैदानावरती प्रवेश करताना पाहायला मिळतोय. एका भागीदारीची आवश्यकता असेल. हो यावी उजव्या यष्टीवरती शपल झालाय. चेंडू फिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय षटकार. जबरदस्त फटका होता. गौरव घुंगरट यांच्या गोलंदाजीवरती शफल झालाय. जागा निवडली आणि अगदी ताकदवान फटका पाहायला मिळालाय. ओहो यावी डाव्या यष्टीवरचा चेंडू. सुरुवातीला वाटलं होतं की चेंडू बाहेर जाईल. शेवटच्या क्षणी चेंडू वैसा घेताना दिसतोय. डावी यष्टी वाकवतोय. जशाच तसं उत्तर पाहायला मिळालं. गौरव घुंगरट
यांच्याकडनं आणि तिसरा गडी बाद झालाय स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट संघाचा अनिकेत तंबूच्या आसऱ्याला. कुणाल यावेळी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. राज आणि राजला साथ देण्यासाठी कुणाल, ज्या कुणालला कमाल फलंदाजी करावी लागेल या सामन्यामध्ये संघ थोडासा अडचणीत पाहायला मिळतोय. अवघ्या 16 धावा 3 गडी बाद. रोहितने चांगली सुरुवात केली होती. 2 चौकार पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले होते. अगदी धावसंख्येचा पाया रचण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र रोहित पाठोपाठ 2 फलंदाज माघारी परतताना दिसत आहेत. फलंदाजीची जबाबदारी कुणाल आणि त्याच्या साथीला राज या 2 फलंदाजांवरती असेल. गौरव दूरवरना राईट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क तेवढा चांगला नव्हता. चेंडू नोमॅन लँड्स मध्ये पडतोय. मिड विकेट वरनं शतरक्षक यावी वेगाने आलाय. धाव घेण्याची तमाम शंका दुसरी यावी समाप्त होताना दिसत आहे. अर्थात एकेरी धावेवरती समाधान मानावं लागलंय. 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. डुवर डायचा सामना, करो या मरोची लढाई असेल. इथून पराभूत संघ होईल, आव्हान समाप्त होईल. विजयी संघ ज्याला भैरी भवानी 11 वैभववाडी क्रिकेट संघाविरुद्ध लढत द्यावी लागेल. यावी खोलवर टप्प्याचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. अगदी नशिबाची साथ मिळते फलंदाजाला. चांगला चेंडू म्हणावं लागेल. खोलवर टप्प्याचा गौरव घुंगरट यांचा चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि संपर्क होताना दिसला नाही चेंडू आणि बॅटमध्ये. धावफलक सिरावलाय. 17 धावा 3 गडी बाद. ऑनसाइडला फटका निघतोय. चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्रीवरती. पहिली धाव पूर्ण केली. एक थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. फेकीला विलंब झालाय. अर्थात या संधीचा फायदा उठवलाय दोन्ही फलंदाजांनी आणि दुसरी ही धाव लीला पूर्ण केली आहे ती या चेंडूवरती. धावसंख्येत बदल होतोय. 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. अजूनही 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट संघ 5 षटकांमध्ये किती धावा जमवतोय याकडे नक्कीच लक्ष लागून राहिलेलं आहे. आज दोन्ही संघ मालक त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असेल. सामना कोण जिंकेल? डुवर डायचा सामना आहे. कड्यावरचे दोर कापून टाकलेले आहेत. एकतर लढावं लागेल, अन्यथा या स्पर्धेतनं निरोप घ्यावं लागेल. पर्याय तुम्हाला नक्कीच निवडावं लागेल या सामन्यामध्ये. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. अर्थात गोलंदाजीवरती सूरज गायकवाड आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक मनोज 11 कसवन क्रिकेट टीमकडनं. अगदी आजच्या रजनीमधील पहिली लढत या टीमने जिंकली होती. दुसऱ्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला होता भैरी भवानी 11 वैभववाडी क्रिकेट टीमकडनं. अर्थात आजच्या रजनीमधील शेवटची लढत असेल. या 2 टीममधनं जो संघ विजयी ठरेल आजच्या रजनीमध्ये शेवटची लढत त्यांना खेळायला मिळेल. खेळायचा प्रयत्न मिड ऑफच्या डोकेवरनं अनिरुद्ध ढोलम चेंडूचा पाठलाग करताना दिसतोय. त्या अगोदर डीप एक्स्ट्रा कव्हर वरना वैभव परब यावी चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय आणि जोपर्यंत चेंडूची फेके होईल इथं मात्र धावा पूर्ण होताना दिसत आहेत. 2 धावसंख्येत बदल झालाय. 21 3 गड्यांच्या मोबदल्यात. सिंधू नाईक चषक 2026 तिसरं षटक पाहायला मिळत आहे. सूरज गायकवाड उजव्या शैलीचा गोलंदाज. पवित्रा ओळखलाय फलंदाजाचा. अगदी चेंडू ठेवलाय डाव्या एसटीवरती. चेंडू टोलवायचा की सोडून द्यायचा या द्विधा मनस्थितीत फसला जातोय फलंदाज. चेंडू निर्धाव गेला जातोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पूर्णपणे गोलंदाजीवरती वर्चस्व दाखवताना दिसतोय सूरज गायकवाड. अगदी प्रभावी नियंत्रित मारा करायचा हा मानस पाहायला मिळतोय. गोलंदाजीमधील अचूकता काय असावी ती शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. सूरज गायकवाड राईट आर्म ओव्हर द विकेट.
लोअर फुलटॉस चेंडू, हात खोलण्याची संधी मिळाली आहे, चेंडू फेकून दिलाय डीप स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर. गगनचुंबी गगनभेदी षटकार. मोठ्या फटक्याने धावफलक बदललाय. 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. खराब चेंडू होता लोअर फुलटॉस, अगदा थोडस शफल झालाय, जागा केले फटक्यांवरती आणि चेंडू डीप स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. ओहो, यावेळी खेळायचा प्रयत्न, झेल टिपण्याची नामी संधी. मिड ऑफला अनिरुद्ध ढोलम झेल खाली येतोय, चांगला झेल पकडतोय, यशस्वी झेल म्हणावं लागेल आणि चौथा गडी बाद होतोय. स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट टीमचा कुणाल बॅक टू द पॅव्हलियन. प्रभावी गोलंदाजी पाहायला मिळाली. जरूर मोठा फटका निघालाय, मात्र त्यानंतरच्या चेंडूवरती अगदी तंबूच्या आश्रयाला पाठवलंय कुणालला. नवीन फलंदाज यावी सौरभ मात्रे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात संकटमोचक फलंदाजी करावी लागेल. कालच्या रजनीमध्ये श्रेयस कदमने जी फलंदाजी केली होती, संघ अडचणीत होता, पेंडेम स्ट्रायकर पेंडेम संघ, आणि 34 धावांची बहारदार खेळी श्रेयस कदमची पाहायला मिळाली. त्या खेळीची आवश्यकता असेल स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट टीमला. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे सूरज गायकवाड. ओहो, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, दर्पण आचरेकर अगदा साध्या सोपा लॉलीपॉप झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एक ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू, आचरा गावचा सुपुत्र, दर्पण कडनं चुकी झाली आहे. जीवनदान मिळतोय फलंदाजाला, अर्थात एकेरी धाव यावी पूर्ण झाली आहे. धावफलक बदललाय 28 4 गड्यांच्या मोबदल्यात. सौरभ एकेरी धावसंख्येने आपलं खातं उघडतोय. राज यावे ऑन स्ट्राईक असेल. हो, शपलवून खेळण्याचा प्रयत्न, फुलर लाईन चेंडू, खेळण्याचा अंदाज चुकलाय, चेंडू थेट विसवला जातोय. यष्टीरक्षक याच्या हातामध्ये, अर्थात या चेंडूवरती उत्तर नव्हतं. षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 3 षटकं 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना 28 धावा 4 गडी बाद. वरती आम्ही पाहतोय आमच्या सर्व माता भगिनी, अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ प्रेक्षकांपर्यंत आपण क्रीडा रसिक पाहतोय. अगदी या क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद घेताना दिसत आहेत. प्रेक्षकांसाठी सुसज्ज असे गॅलरी उभ्या केलेल्या दिसत आहेत या स्पर्धेमध्ये, आणि याच गॅलरीमध्ये बसून या क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद घेताना दिसत आहेत आमचे सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षक. त्यांचंही खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. मालवण तालुक्यातील एक कोहिनूर हिरा, अगदी अष्टपैलू खेळाडू पायस सालमेडा याच्याकडे चेंडू सुपूर्द केला जातोय. पायस सालमेडाचा विचार केला तर नक्कीच गोलंदाजीची सुरुवात करत असतो, नवीन चेंडू नेहमी हाताळत असतो, मात्र या इनिंगमध्ये 4थ्या षटकावरती पाहायला मिळतोय. ओ, चांगला चेंडू, अगदी खेळण्याचा प्रयत्न यावेळी चुकला जातोय. फलंदाजांकडनं हलकसं अपील पाहायला मिळालं. अगदी उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, अपील फेटाळून लावले जात आहे. चेंडू निर्धाव केला जातोय. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळलाय,
पायस अल्मेडाने, अर्थात ज्या गोलंदाजीसाठी परिचित, ज्याला ओळखलं जात आहे तोच पायस अल्मेडा. राईट आर्म आउट द विकेट. अकोटप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न डीप लॉंग ऑफ वरती, अगदी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अनिरुद्ध ढोलम, मॅन फ्रॉम कट्टा मालवण इथून बिलॉंग करणारा खेळाडू. एकेरी धाव निघाले, धावफलक बदललाय. 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अगदी पहिला सामना पाहिला तर स्पर्शिका 11 डोंबिवली संघ 70 धावा पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला होता. या सामन्यामध्ये संघ पिछाडीवर पाहायला मिळतोय. तो फ्लाइंग स्टार्ट मिळताना दिसत नाही या टीमला. हो, अगदी रिव्हर्स स्विप घेण्याचा प्रयत्न, अंदाज चुकला जातोय. फुलर लाईन चेंडू निर्धाव गल्ला जातोय. फलंदाज राज आणि त्याच्या साथीला सौरभ म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा सामना केलाय, अवघ्या 2 धावा बनवल्यात राजने आणि सौरभ म्हात्रे 2 धावांवरती फलंदाजी करताना दिसतोय. आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. हो, यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला विशाल लुडवे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक चपळ क्षेत्ररक्षक आणि एक धडाकेबाज फलंदाज, मॅन फ्रॉम वायरी मालवण याच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय आणि 5वा गडी बाद झालाय स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट टीमचा राज तंबूच्या आश्रयाला. पाचवा गडी बाद झालाय. निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतोय. स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट संघ या अगोदरच्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली, मात्र इथं गोलंदाजी समोर नतमस्तक व्हावं लागतंय. अर्थात तो आत्मविश्वास पाहायला मिळत नाही फलंदाजांकडे. दुसऱ्या बाजूला मनोज 11 कसवन या टीम कडनं चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे, चांगलं नेतृत्व पाहायला मिळत आहे. पायस अल्मेडा आज कर्णधाराच्या रूपामध्ये पाहायला मिळतोय, नेतृत्व करतोय. आज मनोज 11 कसवन संघाचं सुकानू पायस अल्मेडाच्या हातामध्ये पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज यावी अजय मैदानाच्या आतमध्ये. हो, फुलटॉस कव्हर क्षेत्रामध्ये फटका पाहायला मिळतोय. चेंडू चकवतोय क्षेत्ररक्षकाला आणि 2 टप्पे घेऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. लोअर फुलटच चेंडू होता, फायदा उठवलाय तो अजयने, अर्थात एका मोठ्या फटक्याने आपलं खातं उघडतोय. 33 गडी बाद. चांगला चेंडू मला लागेल, बिग हिट करण्याचा प्रयत्न, अंदाज चुकला जातोय. जो अंदाज मनात होता अजयच्या त्या अंदाजाला छेद देणारा चेंडू पाहायला मिळतोय. षटकाची समाप्ती होताना दिसत आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना 33 गडी बाद. शेवटचं षटक असेल. मनोज 11 कसवन क्रिकेट टीमकडनं कुठच्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल, अर्थात तो विश्वासार्थकी लावला जाईल. स्लॉग ओव्हरचं षटक, अर्थात आक्रमण अपेक्षित असेल त्या आक्रमणापासून बचाव करावा लागेल आणि तो विश्वास दाखवलाय मॅन फ्रॉम दांडी मालवण इथून बिलॉंग करणारा विकी रोगे. अर्थात ते शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीची कमान सांभाळताना आपल्याला पाहायला मिळेल. एक युवा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, तारा स्पोर्ट्स तारा मुंबई क्रिकेट स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज ज्याला मिळालं होतं तोच विक्रांत रोगे. अगदी जलदगती गोलंदाज, त्याचबरोबर फलंदाजी संधी मिळाली तर नक्कीच फलंदाजी ही चांगल्या प्रकारे पाहायला मिळते त्याची. आज गोलंदाजी करावी लागेल. समोर आव्हान आहे स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट संघ. सौरभ आणि सौरभच्या साथीला अजय ही जोडी मैदानावरती. पहिला चेंडू यावेळी कव्हर क्षेत्रामध्ये फटका पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात, फेकी होते स्ट्रायकेनच्या दिशेने, अचूक फेकी नव्हती
अर्थात 2 धावा निघाल्या आहेत आणि ज्या दुहेरी धावसंख्येने धावफलक पाहायला मिळतोय 35 5 गडी बाद. सौरभ स्ट्रायकिंगच्या दिशेने 4 चेंडूंवरती 4 धावा. अजय खेळतोय 2 चेंडूंवरती 4 धावा. अगदी मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेत स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट संघ 5 षटकांमध्ये किती धावा धावफलकावर लावतोय आणि किती धावांचं लक्ष मनोज 11 कसवन क्रिकेट टीम समोर. हो हो, यावेळी खांद्याचा वापर केलाय, चेंडू गुडलेंथवर ठेवलाय आणि चेंडूला वसळी दिली आहे. अगदी परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल. उत्तर नव्हतं या चेंडूवरती. च्या मागे 2 व्हीलरचे लाईट्स सुरू आहे, आपण बंद करायचे आहे. विकी रोगे राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी अगदी शरीराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. पहिली धाव पूर्ण केली आहे, अर्थात दुसऱ्या धावसंख्येकडे मोर्चा वळवलाय. 2 धावा निघाल्या आहेत. दुहेरी धावसंख्येने धावफलक बदललाय. 37 धावा 5 गडी बाद. शेवटचं षटक 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूंवरती 4 धावा खर्च केल्या आहेत. आतापर्यंत किफायतीदार एक प्रभावी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. युवा गोलंदाज आहे, अगदी क्रिकेटसाठी भविष्य उज्ज्वल आहे. विकी रोगे राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावी फटका फसलाय. चेंडू येतोय कव्हर क्षेत्रामध्ये. अगदी झेल टिपण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय विकी रोगेच्या माध्यमातून. चांगले प्रयत्न होते विक्रांत रोगेचे. 2 धावा निघालाय. दुहेरी धावसंख्येने धावफलक बदललाय. 39 5 गड्यांच्या मोबदल्यात. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण सामना. या सामन्यामध्ये विजय संपादन करणं खूप महत्वपूर्ण असेल. अर्थात जो संघ पराभूत होईल या स्पर्धेतनं गाशा गुंडाळावं लागेल, टाटा बाय बाय नमस्कार करावं लागेल, या स्पर्धेतनं निरोप घ्यावं लागेल. यावेळी फुलरलेन चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय वायडेश लॉंगांवरती. क्षेत्ररक्षक यांच्याकडे संधी नव्हती. चेंडू एक टप्पा घेतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. दूर ठेवला होता हा चेंडू आणि शरीराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न. संपर्क तेवढा चांगला नव्हता, मात्र खाली क्षेत्र मिळालंय आणि चांगला फटका म्हणावा लागेल. 4 धावांसाठी सौरभ पोचलाय 12 धावांवरती. शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये, अर्थात समोरच्या दिशेने चेंडू टोलवलाय. पायस सालमेडाला चेंडू चकवतोय. चेंडू एक टप्पा घेऊन सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. स्पर्शिका 11 डोंबिवली, मनोज 11 कसवन या दोन्ही टीम्स मधील पहिला डाव समाप्त होताना दिसतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 47 धावा 5 गडी बाद. 48 धावांचा पाठलाग करावा लागेल मनोज 11 कसवन क्रिकेट टीमला. यशस्वी 48 धावांचा पाठलाग होतोय की 47 धावांचा बचाव केला जाईल. नेहमी म्हणत असतो कभी कभी छोटा टार्गेट बड़ा बनता है और बड़ा टार्गेट कभी कभी छोटा लगता है. या सामन्याकडे कशा प्रकारे मनोज 11 कसवन क्रिकेट संघ धावांचा पाठलाग करतोय. दुसऱ्या इनिंग मध्ये डावाला सुरुवात होईल. आवाज ऐकूया, मराठी हिंदीचा बुलंद आवाज, श्री श्याम वाकर यांचा आवाज. हॅलो, आपण महिलांसाठी लकी कुपन काढतो आहोत. मुख्य मंचावरती कोण मिळणार आहेत भाग्यवान महिलांमधून विजेत्या ते देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. इतक्या रात्रीमध्ये महिलांची देखील विशेष उपस्थिती आहे. त्यांचं मी मनापासून सिंधू नायक चषक 2026 मध्ये स्वागत करतो आहोत. आणि तो क्षण आलाय ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघता आहात. चला आपण ते कूपन काढणार आहोत जे आहे महिलांसाठी. भाग्यवान
विजेत्यांना मिळणार आकर्षक साडी आणि लकी कुपन क्रमांक आहे 1979 1979 1979. चला भाग्यवान विजेत्या मिळालेल्या आहेत 1979 क्रमांकाचं कुपन. ठीक आहे. पेंडेकर वहिनींना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक सुपूर्द करणार आहोत. आकर्षक साडी. नाव काय आपलं? कस्तुरी कांबळे. कुठून आलात? कुठून आलात? नादवडे. चला नादवडे गावामध्ये हे पारितोषिक जात आहे. सिंधुनायक चषकामध्ये हे वेगळेपण आपण पहिल्या दिवसापासून टिकवलंय. खास महिलांसाठी 3 आपण साड्या प्रत्येक दिवशी देतो आहोत लकी कुपन मधून. त्यानंतर महिलांसाठीचं पुढचं आणि आजच्या रात्रीतलं महिलांसाठीचं शेवटचं कुपन. आपण हे कुपन काढतो आहोत. चला कुपन काढूयात. महिलांसाठीचं आजच्या रात्रीतलं शेवटचं कुपन. आणि ते लकी कुपन क्रमांक आहे 1705. 1705. चला मॅच चालू करा. मॅच चालू करा. 1705. 1705 1 1705 2. थोडं धावू देत, थोडं धावू देत. आणि हे पारितोषिक पुरस्कृत करण्यासाठी आपण विनंती करूयात नम्रता चिंदरकर मॅडम, स्वप्नील चिंदरकर यांच्या सौभाग्यवती यांना आपण विनंती करूया आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक. यांचं नाव कसं? तामणकर वहिनी ह्या ठरल्या आहेत भाग्यवान विजेत्या. तामणकर वहिनींना मिळालं आहे हे लकी कुपन. त्या ठरल्या आजच्या महिलांमधून तिसऱ्या भाग्यवान विजेत्या. बाकीच्या महिलांनी अजिबात नाराज होऊ नका. अजून 2 रात्री तुमच्यासाठी आहेत. चला पुरुष मंडळी आपली कुपन आपण खिशामध्ये ठेवा. शेवटच्या मॅचच्या पहिल्या इनिंग नंतर तुमच्यासाठी ती संधी येईल. चला मॅच स्टार्ट. थँक्यू. थँक्यू अमोल. थँक्यू प्रदीप. विजेत्यांचे अभिनंदन. मान्यवरांचे आभार. सौरभ येत आहेत गोलंदाजी मार्कवर. सौरभ मात्रे या षटकातील दुसरा बॉल त्याने टाकला, वेगाने टाकला, त्याच्यावरती 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचेल 2 धावा. पहिला बॉल वाईड होता. दुसरा बॉल जो टाकला होता तो डॉट आला. चांगला बॉल त्याने टाकला. तिसरा बॉल देखील वेगाने टाकला होता, त्याच्यावरती 1 धाव आली. विकी बॅटिंग करत होते आणि आत्ता मात्र स्ट्राईकवर येतील एक डाव्या हाताचा बॅटर मालवण तालुक्यातील एक गुणवान क्षेत्ररक्षक बॅटर प्रजेश रावले. धावांचा पाठलाग करायचा आहे तो 48 धावांचा. आणि 48 धावांचा पाठलाग करताना कशी काय बॅटिंग करता येते पाहूया. आत्तापर्यंत दोन्ही संघांचा जर विचार केला तर खूप चांगला प्रवास त्यांचा झाला आहे. 1 मॅच जिंकलेले आहेत, 1 मॅच हरलेले आहेत. तिसरी मॅच डू और डायची मॅच आहे.
वा, अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय प्रजेश रावले. एक नकारात्मक फटका मारण्याचा प्रयत्न केला, आपला किमती विकेट पहिल्याच बॉल वरती बहाल केला. समोरच्या संघाला आनंदाचं वातावरण स्पर्शिका 11 डोंबिवली संघाच्या बाजूनं. वा, खुशी या ठिकाणी त्यांची जाहीर होते मैदानामध्ये. कम्मालीची बॉलिंग या ठिकाणी, कम्मालीचं क्षेत्ररक्षण आणि प्रजेश रावले बॅक टू द पॅव्हिलियन. असे स्टार कास्ट खेळाडू उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला या मैदानावरती बघायला मिळतील. वाह, क्या बात आहे, वाह वाह, चांगला फटका सजवलाय, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एक कॉपी बुक स्टाईल मधला फटका बघायला मिळाला दर्शन बांदेकरचा. मगाशी प्रदीप देऊलकर सांगत होते एक नजाकत त्याच्या बॅटिंगमध्ये बघायला मिळते. आक्रमक फटके त्याच्या बॅटिंगमध्ये बघायला मिळत आहेत. आतापर्यंत धावा झालेल्या आहेत 3. एका गड्याच्या मोबदल्यात सौरभ मात्रे गोलंदाजी मार्कवर. विकी मुंडेसाठी फुलटॉस बॉल खेळलाय, बॉल हवेत आहे आणि या ठिकाणी विकी मुंडेची देखील खेळी समाप्त. म्हणजे पहिले 2 मोठे बॅटर, दोन्ही ओपनर बॅटरला माघारी पाठवण्यामध्ये यश मिळवलंय ते सौरभ मात्रेने. या मॅच मध्ये कमबॅक केलाय तो क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणजे स्पर्शिका 11 डोंबिवलीचा संघ. या स्पर्धेचं आयोजन केले गेलेलं आहे. त्या आयोजनातील काही प्रमुख व्यक्ती मान्यवरांच्या कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्यामध्ये सन्माननीय मनोजी रावराणे साहेब, सन्माननीय दिलीपभाई तळेकर, सन्माननीय दिलीपभाई रावराणे साहेब, हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे चिंदरकर साहेब आहेत, संदीपजी मेस्त्री आहेत, सर्व आमचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांनी आदरणीय सन्माननीय नारायणराव राणे साहेब यांना आदर्श मानलं, त्यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि त्यानंतर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करण्यामध्ये खूप मोठा हातभार त्यांचा आहे. असे सर्व आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आयोजन नियोजनामध्ये लागले आहेत आणि खूप कमी कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करणं सोपं नाही आहे. पण या सर्व मंडळींनी, या सर्व कार्यकर्त्यांनी ते करून दाखवलंय आणि आजचा 3रा दिवस आहे. विशाल लुडबे येत आहेत मैदानामध्ये, काय करामत करतायत बघूया. सौरभ चाललेत, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॉट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये बॉल गेला. एक चांगलं षटक आणि सौरभ मात्रेची जर बॉलिंग आवडली असेल तर मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत. या तुमच्या टाळ्याने एका चांगल्या खेळाडूंना प्रतिसाद मिळतो. अफलातून बॉलिंग, धावांचा पाठलाग करायचा आहे तो 48 धावांचा. 30 बॉल मध्ये 48 धावा. आता धावा झाल्या पहिल्या षटकामध्ये फक्त
3 धावा आणि 2 गडी बाद केले. कमालीची बॉलिंग, कमालीचं कमबॅक केलंय. आपल्या संघासाठी काय योगदान देतोय. आता मात्र मोठी जबाबदारी असेल ती दर्पण आचरेकर आणि विशाल लुडबे यांच्या खांद्यावर. हे देखील चांगले बॅटर आहेत. मॅच कशा पद्धतीनं आपल्या बाजूनं झुकवायची याच्यासाठी हे दोघे माहीर आहेत. मांद्रेम प्रीमियर लीगची 10 लाखाची ती स्पर्धा आठवा. या दोन्ही खेळाडूंनी कमालीची बॅटिंग केली होती. मालवण तालुक्याचा संघ त्या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये दाखल झाला होता. आज पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या स्टेजवरती खेळतायत, एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळतात. पुन्हा एकदा तोच आविष्कार, तोच चमत्कार, तोच करिश्मा तुमच्याकडून बघायला मिळेल का, याकडे सर्व क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागलेले आहे. तरी देखील मैदानामध्ये ज्या पद्धतीने स्पर्शिका 11 डोंबिवली संघ आतापर्यंत या मॅचमध्ये पकड मजबूत करतोय. 1 षटक झालेलं आहे, 3 धावा झालेल्या आहेत, 2 गडी बाद झालेले आहेत. दर्पण आचरेकरने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. विशाल लुडबेला आपलं अकाउंट ओपन करायचं आहे. सौरभ मात्रे कमालीची बॉलिंग. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी येत आहेत भूषण पाटील. जसं मी मगाशी सांगितलं होतं की स्पर्शिका 11 डोंबिवली संघामध्ये सर्व पाटील बंधू आणि सर्व म्हात्रे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. tenniscricket.in चे सर्व आमचे मेंबर कामाला लागलेत. खूप चांगलं प्रेक्षेपण त्यांच्याकडून बघायला मिळतंय. दर्पण आचरेकर तुम्ही स्क्रीनवरती बघता आहात. ज्याच्याकडे इनसाइड आउटचा शॉट आहे, शॉर्ट आर्म पुलचा शॉट आहे, स्ट्रेट डाईव्हचा शॉट आहे, स्क्वेअर कटचे शॉट आहेत, चांगले फटके आहेत ज्याच्याकडे. मैदानाच्या चारू बाजूला खेळण्याची क्षमता दर्पण आचरेकरच्या बॅटिंगमध्ये आहे. तरी देखील समोर गोलंदाज आहे तेवढाच तोला मोलाचा भूषण. गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल, चांगला बॉल जाऊन आदळला. अशा ठिकाणी सांगू पण शकत नाही आणि दाखवू पण शकत नाही. अशा ठिकाणी जाऊन बॉल बसला तरी देखील स्वतःला सावरतायत. आणि हा डॉट बॉल आला. प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी प्रेशर आणेन. 23 बॉल आणि 45 धावा गरज आहे ती मनोज 11 कसवंत संघाला ही मॅच जिंकण्यासाठी. 23 बॉल आणि 45 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती भूषण पाटील. वाह, पुन्हा एकदा चांगला फटका. हा फटका फेवरेट आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होईल का, नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय त्या ठिकाणी कुणाल याच्याकडून. चांगले क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण देखील खूप वेळा त्यांच्याकडून बघायला मिळालंय. पंचांनी देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगली जबाबदारी निभावलेली आहे. राजू वांगणकर आणि मनोज सुतार तुम्हाला बघायला मिळत आहेत पंच म्हणून या मॅचसाठी. पुन्हा एकदा भूषण. गोलंदाजी मार्कवर समोर आहेत विशाल. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये तेवढा संपर्क झाला नाही. तोपर्यंत शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक होते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने विशालने आपलं अकाउंट ओपन केलंय. आत्ता मात्र धावा झाल्या आहेत 5. मोठी फटके. गरज आहे ती मनोज 11 कसवंत संघाला. आत्तापर्यंत 9 बॉल झालेले आहेत. 9 बॉलमध्ये फक्त 5 धावा झालेल्या आहेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी बघायला मिळते. 2 ओपनर बॅटर मैदानाच्या बाहेर गेले आहेत, दर्पण आणि विकी मुंडे. त्यानंतर ही जोडी मैदानामध्ये. सरळ बॅटने खेळलाय, फटका बसला जातोय त्या ठिकाणी. झेल देखील सुटला जातोय. धावबाद करण्याची संधी. काय झालंय, काय झालंय, काय झालंय त्या ठिकाणी. विशाल लुडबे मैदानाच्या बाहेर जाताना दिसतायत की दर्पण आचरेकर. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. पण कमालीचं क्षेत्ररक्षण झालं. दोघांमध्ये ताळमेळ नव्हता आणि परिणामी आनंदाचं वातावरण. दर्पण आचरेकर मैदानाच्या बाहेर जाताना बघायला मिळत आहेत. तिसरा हादरा बसेल मनोज 11 कसवंत संघाला. विकेट विकेट विकेटवर उभं राहणं गरजेचं आहे. आतापर्यंत 3च्या सरासरीनं धावा बनवतायत. 12ची धावगती पाहिजे. हा बॉल बघा हवेत खेळला होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक चुकी केली होती. पण मिडॉफच्या क्षेत्ररक्षकाचं राजचं कौतुक करावं लागेल. खरोखरच मिडॉनने जर गडबड केली होती पण मिडॉफचा जो क्षेत्ररक्षक होता तो आला. त्याचं नाव होतं अनिकेत. अनिकेतने चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि एका चांगल्या बॅटरला मैदानाच्या बाहेर पाठवलं. न्यू बॅटर मैदानामध्ये येत आहेत. आयकॉन खेळाडू आहेत. सूरज गायकवाड मैदानामध्ये पावलं ठेवत आहेत. बरीच अपेक्षा आहेत. गोलंदाजी खूप चांगली केली आहे. 2 षटकामध्ये फक्त 17 धावा दिल्या होत्या या गोलंदाजांना. आत्ता मात्र त्यांना बॅटिंग करायची आहे.
संघाचा डोलारा सावरण्याची मोठी जबाबदारी यांच्यावरती आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती देखील विशाल लोडबे हे देखील चांगले खेळाडू आहेत. म्हणजे भागीदारी या ठिकाणी पुढच्या 2 षटकापर्यंत, 3ऱ्या षटकापर्यंत होणं गरजेचं. पुढचा बॉल घेऊन येतील भूषण पाटील. खूप वेगाने बॉल टाकला होता. वाईड यॉर्कर ज्याला म्हणतात तो भूषण पाटील यांनी पेश केला होता. कोणत्याही प्रकारची धाव नाही, बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. बघा, वेगाने बॉल टाकला होता. त्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळतंय. भूषण पाटील स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा पुढे जाऊन फुलटॉस बनवून खेळलाय. कमालीचा शॉट आलाय आणि हा देखील बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय सिंधू नायक षटकार बॅटर गायकवाड्याच्या बॅटमधून. बॉल आणि 37 धावा. 18 बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मैदानाच्या बाहेर चंद्रू जाधव 2 वेळा बघायला मिळाले. एका हाताने कॅच घेण्याचा प्रयत्न करत होते पण दोन्ही वेळा सक्सेस झाले नाहीत. म्हणजे जे आयोजकांनी बक्षीस प्रायोजित केलेलं आहे 500 रुपयाचं, आता जर 3ऱ्या वेळी तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला मात्र फाईन बसेल. पुढचा बॉल इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगल्या पद्धतीने फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावत आहेत. 2 धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. आता धावा झालेल्या आहेत त्या 13 धावा. 17 बॉल 35 धावा. 17 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. सौरभ मात्रे गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक कमालीचं पेश केलं होतं. दोन्ही ओपनर बॅटरना मैदानाच्या बाहेर पाठवलं होतं. एका षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या. 2 गडी बाद केले होते. ते सौरभ म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. डोंबिवली संघाचा हा गोलंदाज अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय पण त्याच्या समोर आव्हान तेवढेच मोठं आहे. स्ट्राईकवरती विशाल लोडबे, नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत विकी मुंडे. मॅच रंगतदार होईल. शेवटच्या बॉलपर्यंत जाईल ही मॅच. बघायला मजा येईल सर्व प्रेक्षकांना कारण हळूहळू प्रेक्षकांची गर्दी मैदानावरती वाढायला लागली आहे. वाह वाह, काय बात है, क्या बात है. चांगला बॉल या ठिकाणी पेश केला गोलंदाजी मार्कवरती सौरभने. या अगोदरचा बॉल वरती 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर हा बॉल डॉट. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर मध्ये टाकून जाईल तो बॅटिंग करणाऱ्या संघाला म्हणजेच मनोज 11 कसवंत संघाला. चांगला बॉल म्हणेन मी. चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. सदिक लेंथ आणि लाईन वरती बॉल टाकला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल बाहेरच्या बाजूला गेला. यष्टिरक्षकाने काम पूर्ण केलं. पुढचा बॉल. हा बॉल खूप वेगाने टाकला होता. थोडेसे शफल झाले. त्यानंतर वाईड बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. वाईड बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. अजूनपर्यंत 3ऱ्या पंचांची मांग केलेली नाही आहे. काय घडतंय 3ऱ्या पंच घेतील का? नाही. म्हणजे हा बॉल वाईड लिहिला जाईल. धावसंख्या वृद्धिंगत होताना दिसेल ती 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. सौरभ मात्रे समोर आहेत विशाल लोडबे. 48 धावांचा पाठलाग. पुन्हा एकदा यावेळी मात्र चांगला बॉल पेश केला. सौरभ मात्रेने वाईड यॉर्कर हे शस्त्र मनामध्ये गृहीत धरलेलं आहे
आणि त्याच पद्धतीनं गोलंदाजी करतायत. आपण अनुभवत आहात, बघत आहात. सिंधू नायक चषक 2026. फुल टॉस बॉल. तो बॉलचा इशारा पंचांकडून येईल. यस, आलाय कारण बीमर बॉल होता. कमरेच्या उंचीपेक्षा जास्त बॉल टाकला होता. वेगाने टाकण्याचा प्रयत्न, वेगावरती नियंत्रण नव्हतं. परिणामी नो बॉलचा इशारा पंचांकडून आला. त्यानंतर फ्री हिट म्हणजे मनाजोगा फटका मारण्याची संधी ही सूरज गायकवाडला मिळेल. मजा येईल. काय घडतंय, काय बिघडतंय. सूरज चलिएगा. लायसन भेटलाय, त्याच्यावरती हमला केलाय. बॉल हवेत आहे. जरी कॅच पकडली तरी फलंदाज नॉट आउट राहील. धावबाद मात्र होणार आहेत. काय झालंय धावबाद होतील का? यस, विशाल लुडबे मात्र यावेळी धावबाद होतील. अजून एक बॅटर मैदानाच्या बाहेर. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. विशाल रनआउटच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर जात आहेत. यस डीजे. बॉल आणि 31 धावांची गरज. धावा झालेल्या आहेत 17. 14 बॉल 31 धावा. मॅच ऑन आहे. मजा आहे मॅच मध्ये. शेवटचे 2 बॉल या षटकातील शिल्लक आहेत. सौरभ मात्रे ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. 14 बॉल 31 धावा. स्ट्राईक वरती बॅटर आहे ते सूरज गायकवाड स्ट्राईक वरती असतील. या ठिकाणी बॉलची मागणी करतायत. तुम्ही बघता आहात सिंधू नायक चषक 2026. सन्माननीय खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचं औचित्य साधून या मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं आहे. एका तालुक्यातील 8 खेळाडू आणि 3 आयकॉन खेळाडू अशा धर्तीवरची ही स्पर्धा आहे. ज्या स्पर्धेचं पहिलं बक्षीस आहे 5,75,575 रुपये. अशा मोठ्या रकमेची ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली गेलेली आहे. राणे साहेबांना, मोठ्या साहेबांना मानणारा हा वर्ग आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांच्या सानिध्यात राहून हे सर्व आमचे कार्यकर्ते काम करतायत ते वाखाणण्याजोग आहे. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि जो संघ 75 धावा करेल त्याच्यासाठी देखील बक्षीस आहे आणि ते बक्षीस आहे 7,575 रुपये. अशा रकमेचं देखील बक्षीस प्रायोजित करण्यात आलेलं आहे. प्रत्येक मॅचसाठी आहे ते. वाईड बॉल चेस केलाय. चांगल्या पद्धतीने खेळलाय. वाह, चांगला फटका सजवलाय. 2 धावा तर कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावेंवरती समाधान मानतायत. चांगली बॉलिंग होते मैदानामध्ये. धावा झाल्यात 19 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत सौरभने चांगली बॉलिंग केली आहे. अफलातून बॉलिंग केली आहे. पहिल्या षटकामध्ये 3 धावा. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 8 धावा खर्च केल्या आहेत. एकूण 11 धावा दिल्या आहेत. 2 गडी बाद केले आहेत. शेवटचा बॉल या षटकातील घेऊन येतील. रिक्वायर रन रेट आहेत 13.38. अल्टीपल्टीचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. क्या बात है. पुन्हा एकदा जर सौरभ मात्रेची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. चांगल्या पद्धतीची बॉलिंग, लेंथ आणि लाईन वरती बॉलिंग टाकली. समोरचे खेळाडू देखील तेवढेच मातब्बर आहेत. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मालवण तालुक्यातील या खेळाडूंनी आपल्या नावाचा डंका वाजवलेला आहे. असे खेळाडू मैदानामध्ये असताना देखील सौरभ मात्रेने काय कमालीची बॉलिंग केली आहे.
स्पर्शिका 11 डोंबिवली संघाचं नेतृत्व करताय. चांगले बॉलिंग बघायला मिळते. 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. 12 बॉल 28 धावा. त्यांच्या कक्षामध्ये बरेच मान्यवर तुम्ही बघता आहात. बरेच मान्यवरांनी या ठिकाणी पहिल्या दिवसापासून हजेरी लावलेली आहे. कारण ही आपली स्पर्धा आहे. आपल्या नेत्याच्या वाढदिवसाची ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेला सर्वजण आवर्जून उपस्थित राहत आहेत. संदीप मेस्त्री तर मी पहिल्या दिवसापासून बघतोय. या आयोजनामध्ये देखील त्यांचा सहभाग होता आणि पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत मॅच संपेपर्यंत ते राहतात. या मॅचचा आनंद घेतात. प्रत्येक गोष्टीकडे त्यांचा बारकाईने लक्ष आहे. असे संदीप मेस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत. संदीपजी तुमचं देखील स्वागत आहे. कलमट गावचे सरपंच आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानमध्ये ज्या पद्धतीनं ते कार्यरत आहेत, ज्या पद्धतीनं काम करतायत, आपला कलमट गाव 1 नंबरला कसा येईल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये याच्यासाठी त्यांचं लक्ष आहे. त्याचप्रमाणे आमचे त्यांच्या शेजारी बसलेले मनोजी राव राणे यांचं देखील मी कौतुक करेन. आपल्या अथक प्रयत्नातून अथक मेहनतीतून या स्पर्धेचं आयोजन नियोजन आम्हाला बघायला मिळतंय. जाऊया मैदानामध्ये. 12 बॉल 28 धावा. चांगला बॉल खोदून काढलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. क्या बात है, क्या बात है. कमालीचं क्षेत्ररक्षण अनिकेत याच्याकडून बघायला मिळतंय. अनिकेतने कमाल केली आहे. एका बॅटरला देखील त्याने धावबाद केलाय. आता क्षेत्ररक्षणामध्ये देखील कमाल करतोय. मगाशी प्रसाद परब सांगत होते की डोंबिवलीचा जो संघ आहे त्या संघामध्ये एकही आयकॉन खेळाडू नाही आहे. सर्वच्या सर्व खेळाडू एका तालुक्यातील आहेत. एक लेवलचे यंग खेळाडू आहेत. चांगलं खेळाचं प्रदर्शन करतायत. 11 बॉल आणि गरज आहे 27 धावा. 27 धावा. 11 बॉल 27 धावा. शॉर्ट आर्म पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न पण बॉल इतका वेगात होता की बॅट घुमवण्याच्या अगोदरच येऊन बॅटला बॉल आदळला. परिणामी पुन्हा एकदा अनिकेत स्क्रीनवरती दिसतील. अनिकेतने कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय. पूर्ण या मॅचचा जर विचार केला तर चांगली क्षेत्ररक्षण आणि त्याच्या पाठीमागेच बॉल धावताना बघायला मिळतोय. गोलंदाजीसाठी आलेत सुमित गोलंदाजी करतायत आणि त्यांच्या समोर बॅटर आहेत सूरज गायकवाड. या संघाचे आयकॉन खेळाडू आहेत. मनोज 11 कसवंड संघाचे आयकॉन खेळाडू. स्ट्राईक वरती. चांगला बॉल रफ्तार से गिरफ्तार किया है. अच्छी लेंथ और लाइन की दिशा में गेंद डाली थी. टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई थी. विकेट कीपर के दस्तानों में चली गई बगैर किसी रन के, बगैर किसी नुकसान के. एक डॉट बॉल बघायला मिळाला. आतापर्यंत 3 बॉल सुमितने चांगले टाकले आहेत. फक्त 2च धावा त्याने दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा मान्यवरांच्या कक्षासमोरून गोलंदाजी करताना गोलंदाज सुमित. चांगला बॉल खोदून काढलाय. 9 बॉलमध्ये 26 धावांची गरज होती. हा बॉल 1च धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण नाही झालंय. फेकी मात्र खराब झाली आहे. वाटतं आमची नजर लागली क्षेत्ररक्षणाला. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. त्यानंतर फेकी जी झाली थोडीशी ढिलाई. यष्टीरक्षक आणि त्याच्या पाठीमागे जे बॅकअप होते त्यांची. आतापर्यंत धावा झाल्या 24 धावा. ज्या ठिकाणी 1 धाव येणार होती त्या ठिकाणी 2 धाव्या आल्या. परिणामी हळूहळू या मॅच वरती पकड मजबूत करताना दिसत आहेत. तो क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणजे स्पर्शिका 11 डोंबिवलीचा संघ. आता गरज आहे 8 बॉल आणि 24 धावांची. मॅच मध्ये खूप मजा आहे. एखाद दुसरा मोठा फटका हा बॅटिंग करणाऱ्या संघाला कमबॅक करू शकतो, तर एखाद दुसरा चांगला बॉल, एखाद दुसरा विकेट क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला कमबॅक करू शकतो. अशा मूडवरती येऊन थांबलेला हा मॅच आहे. 8 बॉल 24 धावा. जाऊया पुन्हा एकदा. आमचे सहकारी अमोल जमदाडे त्या ठिकाणी आहेत. अमोलची आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
नक्कीच मुख्य मंचावरती आपण पाहतो आमचे सगळे अतिथीगण ज्यांचं आपण मनापासून कौतुक करतो आहोत. सिंधू चषक, सिंधू नायक चषक 2026चा पहिल्या पर्वाचा आपण सगळेजण आनंद घेतो आहोत आणि पहिल्याच पर्वाची भव्य दिव्यता आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठी प्रशस्त गॅलरीज आहेत, त्याचबरोबर पार्किंगची चांगली व्यवस्था, खाऊ गल्ली, त्याचबरोबर 10 फ्लड लाईटचे टॉवर्स आणि जो स्टेज आहे, मुख्य मंच आहे, तो एखाद्या मोठ्या इव्हेंटला लाजवेल अशा पद्धतीचा मुख्य मंच आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगली खेळपट्टी आहे, चांगला आउटफील्ड आहे आणि त्यामुळेच प्रेक्षकांना एक वेगळी मजा येते या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि ही स्पर्धा आता प्रेक्षकांना हवीशी वाटते आहे आणि ही स्पर्धा सगळ्या प्रेक्षकांनी आपल्या डोक्यावरती घेतली आहे. यूट्यूबच्या माध्यमातून ही संपूर्ण मालिका हे पाहतोय आमचे रसिक प्रेक्षक जे क्रिकेटवरती प्रेम करतात. आमच्या सगळ्या गॅलरीज आहेत त्या प्रेक्षकांनी भरलेत आणि नक्कीच उद्या आणि परवाच्या रात्रीमध्ये तर तुफान गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कारण उद्याच्या रात्रीमध्ये टेनिस क्रिकेटच्या वर्तुळातले सगळे सितारे उद्या येतील याच नादवडे गावच्या महादेव क्रीडांगणामध्ये. पुढचा बॉल सुमित खोदून काढलाय सूरज गायकवाड याने, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. फक्त एका धाब्यावरती समाधान मानावं लागेल. काय कमबॅक केलंय तो क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणजे स्पर्शिका 11 डोंबिवलीचा संघ. अफलातून कमबॅक. वाटलं नव्हतं की या मॅच मध्ये अशा पद्धतीने कमबॅक करतील. 7 बॉल 23 धावा, एक मोठा फटका वैभव परब याच्या बॅटमधून येईल का? या मॅच मध्ये ट्विस्ट येईल का? हे देखील पाहावं लागेल. शेवटचा बॉल या षटकातील. बॉल उडवलाय, बॉल हवेत आहे, निर्जन स्थळी जाऊन बॉल पडला. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेसाठी धावतायत. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाईल. 4 षटकांची समाप्ती झाली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत 27. आता 6 बॉल 21 धावा. तोपर्यंत ऐकूया एक सुगम संगीत. आमचे कॅमेरे प्रेक्षकांवरती फिरता आहेत आणि हे आमचे सगळे प्रेक्षक ज्यांच्या चेहऱ्यावरती हा कॅमेरा फिरल्यानंतर त्यांना एक वेगळा आनंद देखील येतोय की हा आम्ही स्क्रीनवरती दिसतोय, त्यासाठी हात उंचावले जात आहेत. नक्कीच ती छबी आहे ती कॅमेऱ्यामध्ये कैद होताना त्यांना देखील प्रचंड आनंद होतोय. या आहेत महिला भगिनी, त्यानंतर हे आमचे सगळे प्रेक्षक आणि महिला भगिनींचं मी विशेष कौतुक करेन. जवळपास शामसर 1 वाजलाय आणि इतक्या रात्री या सगळ्या महिला भगिनी या स्टँडमध्ये बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. अनेक प्रेक्षक वेगवेगळ्या भागामधून या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेले. शेवटची ओव्हर आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 21 धावांची गरज बॅटिंग टीमला, त्यामुळे चांगली बॅटिंग करावी लागेल. दोन्ही संघांना हा सामना जिंकायचा आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर मनोज 11 कसवनचा संघ आणि दुसऱ्या बाजूला सक्षमी 11 डोंबिवली. कोण जाईल शेवटच्या मॅच साठी आपली योग्यता सिद्ध करेल? 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 6 बॉल मध्ये 21 ची आवश्यकता. चांगल्या पद्धतीनं बॉल बेश केला आणि तेवढ्या चांगल्या पद्धतीनं बॉलला खेळून देखील काढलं, पण एकच धाव मिळेल. जमेची बाजू आहे की सूरज गायकवाड अजून मैदानामध्ये आहेत. या उरले आहेत 5 बॉल 20 धावांची गरज आहे. 3 मोठे फटके हे संघाला गरजेचे आहेत, ते मनोज 11 कसवण संघाला, आणि 3 चांगले बॉल हे गरजेचे आहे ते स्पर्शिका 11 डोंबिवली संघाला. मजा आहे मॅच मध्ये. शेवटच्या बॉल पर्यंत जाणारी ही मॅच आहे. पुढचा बॉल यावेळी सरळ बॅटने उडवलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे. वाह काय कॅच पकडली
अफलातून कॅच सौरभ कडून बघायला मिळाली. गोलंदाजी देखील चांगली केली होती आणि क्षेत्ररक्षणामध्ये देखील कमाल करतोय. आतापर्यंत 3 कॅच सौरभ कडून बघायला मिळतायत. कमाल, धमाल आणि बेमिसाल अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. आणि संपूर्णपणे बघायला गेलं तर अमोल, या ज्या मॅच वरती जी पकड मजबूत केली आहे ती फक्त क्षेत्ररक्षणाच्या जीवावर अफलातून क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता वैभव परबचा दणदणीत खणखणीत प्रहार सरळ बॉलरच्या डोक्यावरून पण आला. सौरभ आला. वाह वाह वाह, काय कॅच पकडली. एक मोठी लंबी दौड लगावली आणि त्यानंतर कॅच पकडली. पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा बघा. बॉल सरळ बॅटने खेळवला होता आणि दुसऱ्या कॅमेऱ्याने बघा क्षणचित्र ही टिपली जात आहेत. कौतुक करावं लागेल आमच्या सर्व कॅमेरामॅनचं. प्रेक्षक बघा, प्रेक्षक बघा. हे प्रेक्षक आमचे दर्दी आहेत म्हणून ही गर्दी आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल बघा. आहा, क्या बात है. मॅचचा आनंद घेत आहेत. कुणी मॅच जिंको, कुणी मॅच हरो, पण आम्हाला मॅच बघायची आहे. रात्रीचा 1 जरी वाजला असेल, 2 जरी वाजले असतील, 3 जरी वाजले असतील तरी आम्ही मॅच बघणार. बघा बघा, हे उभे राहून मॅचचा आनंद घेत आहेत आमचे सर्व प्रेक्षक. जरा हात दाखवा प्रेक्षक, सर्व हात दाखवा या ठिकाणी. आमच्या कॅमेरामॅन 4 बॉल आणि 20 धावा. अजूनही 3 मोठे फटके. अनिरुद्ध ठोलम आले आहेत. चांगला बॉल, चांगला बॉल. वाईड यॉर्कर या ठिकाणी पेश केला आणि बॅटरला धावबाद व्हावं लागेल. चला, अनिरुद्ध ढोपलम जे वाईड बॉलची मागणी करतायत की काय, यस, तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलेला आहे. तिसरे पंच काय निर्णय देतील पाहूया. रनआउट बॅटर झालेले आहेत, पण हा वाईड बॉल आहे की नाही याची खात्री करण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. आतापर्यंत 10 बॉलमध्ये 14 धावा. सूरज गायकवाड जे मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत, या संघाचे आयकॉन खेळाडू आहेत, त्यांच्यावरती मोठी मदार आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये चालले आहेत आकाश मसूरकर. मसुरे गावचा सितारा आहे. कॅडबरी मसुरे संघाकडून खेळतो. हल्लीच जी मुंबईमध्ये SPL झाली, सिंधुदुर्ग प्रीमियर लीग झाली, त्यामध्ये त्याने चांगल्या प्रकारे खेळ केलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा बॉल तुला मारण्याजोगा होता पण तो तू घालवला. चला, काय घडलंय मैदानामध्ये. श्वान पथक आलंय, जाच पडताळणी करते मैदानामध्ये. पुढचा बॉल. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. कमालीची बॉलिंग. आणि जर संदेशची देखील बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. एक निर्णायक षटक टाकत होता. मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती, पण ती त्याने जबाबदारी स्वीकारली आणि सूरज गायकवाड जो आयकॉन खेळाडू होता, ज्याच्यावरती आशा होत्या, अपेक्षा होत्या, त्या देखील संपुष्टात आल्या. म्हणजे आता शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि बऱ्याच धावा पाहिजेत. बघा बॉल बघा. वाह वाह, क्या बात है, क्या बात है. चांगला बॉल याने पेश केला. यष्टीरक्षकाने देखील चांगली कॅच पकडली. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. विचार केला स्पर्शिका 11 डोंबिवली संघाचा तर चांगलं क्षेत्ररक्षण, ज्या पद्धतीनं त्यांनी क्षेत्ररक्षण केलेलं आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण. त्यांच्याकडून सौरभसाठी सुनील नारकर यांच्याकडून सौरभसाठी तब्बल 5,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. क्या बात है. कारण खेळ देखील त्याने तसा केलाय. सौरभने कमालीची बॉलिंग केली होती. धावा खूप कमी झाल्या होत्या. 48 धावांचा पाठलाग करायचा होता. मला वाटलं सहज विजय मिळवेल की काय मनोज 11 कसवंड संघ, पण नाही. ज्या पद्धतीनं सौरभने बॉलिंग केली, खरोखर कमालीची बॉलिंग केली. 2 षटकं आणि त्यानंतर त्याला क्षेत्ररक्षकांची लागलेली साथ. चला, आपण मंचावरती कुपन काढूयात जी आहे पुरुषांसाठी. पुरुषांना मिळणार आकर्षक स्मार्ट वॉच. सिंधू नायक चषक 2026 मधील तिसऱ्या रात्रीतील बघूयात कोण ठरतायत
दुसरे भाग्यवान विजेते पुरुषांसाठीचं ते कूपन आपण काढतो आहोत मुख्य मंचावरती. नादवडे गावच्या महादेव क्रीडांगणावरती रंगला क्रिकेटचा रणसंग्राम आणि त्यामधील भाग्यवान विजेते पुरुष गटामधील क्रमांक आहे 41-62. 41-62 क्रमांकाचं कूपन. चला 41-62 1, 41-62 2 आणि 41-62. रे कोण नाही वाटत. 41-62. चला भैरी भवानी 11 क्रिकेट संघटक आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे यायचं. भैरी भवानी 11 वैभववाडी. दादा नाव काय तुमचं. प्रभाकर इसवलकर ठरले भाग्यवान विजेते 41-62. ओके. मंगेशजी लोके साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण स्मार्ट वॉच सुपूर्द करतो आहोत. ईश्वरकर हे ठरले लकी भाग्यवान विजेते. त्यांनी नशीब अजमावलं. आयुर्वेदाचार्य म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. धन्यवाद. या पुढचं जे लकी कुपन आहे ते थोड्या वेळात. चला मॅच स्टार्ट करूया. चांगला बॉल या मॅच वरती पूर्ण पकड मजबूत केली आहे ती स्पर्शिका 11 डोंबिवली संघाने. कमालीची बॉलिंग आणि कमालीचं क्षेत्ररक्षण त्यांचं बघायला मिळालं. संदेशने देखील कमालीची बॉलिंग केली आहे. शेवटचं निर्णायक षटक टाकत होता. आता शेवटचा एक बॉल आणि 19 धावा. हा फुलटॉस बॉल. फटका तर चांगला खेळलाय पण काही धाव नाही. डॉट बॉल आलाय. चला मॅच विन झालेली आहेत स्पर्शिका 11 डोंबिवली संघ. म्हणजे शेवटची मॅच आता होणार आहे दोन चांगल्या संघांमध्ये. ते संघ आहेत स्पर्शिका 11 डोंबिवली आणि भैरी भवानी 11 वैभववाडी. मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे. मॅन ऑफ द मॅच ठरतोय ज्याने 5,000 रुपयाचं बक्षीस मिळवलं होतं तो गोलंदाज सौरभ मात्रे. 2 षटकामध्ये 11 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. तो सौरभ मॅन ऑफ द मॅच. आणि बॅटिंग करताना देखील कमालीची बॅटिंग केली आहे. 9 बॉल मध्ये त्याने 16 धावा देखील बनवल्या होत्या. म्हणजे अष्टपैलू कामगिरी त्याने केली. चला टॉस साठी या दोन्ही संघाचे कर्णधार स्पर्शिका 11 डोंबिवली बनाम सामना होणार आहे तो